तर भर मेळाव्यात उद्धव ठाकरे संतापले. मी जर फिरलो नसतो तर तुम्ही खासदार झालाच नसता, असा टोला सर्व फुटीक खासदारांवर उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील ज्येष्ठ नेत्यांच्या योगदानाची आठवण करून दिते. मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतलेल्या कष्टांमुळे आज शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. संकट ही शिवसेनेसाठी नवीन नसल्याचं सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाचं यश अपयश ठरवायला लागलो तर आपण खऱ्या विचारधारेपासून दूर जाऊ शकतो. शिवसेना ही केवळ सत्तेसाठी जन्माला आलेली नाही, तर सत्ता ही शिवसेनेसाठी निर्माण झाली आहे. हे बाळासाहेब ठाकरे यांनी शब्द त्यांनी पुन्हा आठवले. त्यांनी एक जुना प्रसंग सांगत दावा केला की केंद्रात सत्ता असताना सरकार बरखास्त करण्याची चर्चा सुरू होत्या. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री इंद्रजित गुप्ता यांनी भेट घेतली होती. मात्र बाळासाहेबांनी कोणत्याही दबावाला न झुकता ठाम भूमिका घेतली होती. आणीबाणीच्या काळात शिवसेनेला काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी दबाव आणला गेला होता, असा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की बाळासाहेबांनी तो प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला होता. 30 वर्ष भाजपसोबत युती करूनही शिवसेना आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवू शकली, तर काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. पक्षात बाहेरून आलेल्या नेत्यांचे वर्चस्व वाढल्याचा आरोप करत मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा टीका त्यांनी केला. पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की काही लोक आमच्यावर कार्यकर्त्यांना भेटत नसल्याचा आरोप करतात, पण जर आम्ही लोकांपासून दूर असतो तर निवडून आलेले लोक विजय कसे झाले असते. लोकसभा निवडणुकीत आम्ही प्रत्येक मतदारसंघात सभा घेतल्या आणि कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम केले, असे त्यांनी स्पष्ट म्हणले. कोणाला तिकीट दिलं, कोणाला मंत्री केलं याचा गर्व मी कधीच करणार नाही, असं सांगताना त्यांनी नमूद केलं की उद्धव ठाकरे या व्यक्तीपेक्षा लोकांचा विश्वास बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि नावावर आहे आणि त्यांची जाणीव मला कायम आहे. भाषणाच्या शेवटी त्यांनी शिवसेनेची तुलना वटवृक्षाशी केली. वटवृक्षाच्या अनेक पारंब्या जशा दूरवर पसरलेल्या असतात, तसाच शिवसेनेचा मुळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजला आहे. काही लोक दूर गेले म्हणून हा वटवृक्ष कोसळणार नाही, उलट तो अधिक मजबूत होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राजकारणातील अशा महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा मराठी भूमी. तर तुम्हाला एवढ्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. जय महाराष्ट्र.